कुरुंदवाड शहरातील प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत स्वस्त धान्य लाभ घेणाऱ्या 345हून अधिक लाभार्थ्यांना प्रशासनाकडून कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. कुटुंबातील सदस्य उच्च उत्पन्न गटातील असल्याचं अथवा आयकर भरत असल्याचं आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली. आता मिळणारं धान्य बंद होण्याची भीती लाभार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शासनाचं मिशन सुधार मोहिमेअंतर्गत आयकर भरणारे उच्च उत्पन्न गटातील तसेच शासनाने निश्चित केलेल्या निकषांबाहेरील कुटुंबाची तपासणी करून अपात्र लाभार्थी शोधून त्यांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने नोटिसा लागू केल्या. नोटिसा मिळालेल्याने कुटुंबातील उच्च उत्पन्न असलेल्या सदस्यांचे नाव रेशन कार्डमधून कमी करणे, परगावी राहत असल्याचं दाखवून नाव स्थलांतरित करणे किंवा स्वतंत्र रेशन कार्ड मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयाकडे धाव घेतली आहे. मात्र मिशन सुधार मोहिमेत संपूर्ण कुटुंबाची आर्थिक पडताळणी, आयकर विभागाशी समन्वय आणि विविध शासकीय नोंदींची तपासणी केली जात असल्यानं हे पर्याय फारसे उपयोगी पडणार नसल्याचं एजंट आणि सेवा केंद्र चालकांकडून बोललं जात असल्यानं लाभार्थ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान यावेळी पुरवठा नायब तहसीलदार वैशाली माळी माहिती देताना म्हणाले की खऱ्या गरजूंपर्यंत अन्नधान्याचा लाभ पोहोचवण्यासाठी अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई सुरू आहे. उच्च उत्पन्न गटातील आयकर भरणाऱ्या तसेच धान्याची गरज नसलेल्या नागरिकांनी स्वेच्छेनं लाभाचा त्याग करावा असं आवाहन पुरवठा नायब तहसीलदार वैशाली माळी यांनी केलं आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.